आज सकाळी सकाळी उठलं की म्हणलं चला आज जरा कापसाकडे बघून यावा. कापसावर रोग आहे का नाही, कापसाचं पात कसं चालू आहे, कापूस फवारणीला आलाय का नाही, हे सगळं बघावं म्हणलं एकदा शेतात जाऊन. आणि त्या दिवशी आपण एक व्हिडिओ टाकला होता बघा. त्याच्यात आपण चिकट सापळे लावले होते शेतात. त्या चिकट सापळेचा उपयोग काय झाला आणि त्याचा फायदा काय झाला आज बघू आपण. हे बघा, आपण त्या दिवशी चिकट सापळे लावली होती. त्याला हे बघा, हे कीटक कसे चिकटलेत. यात थोडे आपले फायद्याचे कीटक चिकटलेत आणि काही जे आपल्या पिकाला हानिकारक असतात ते पण चिकटलेत. आता हे बघा, याने माझी पक्की 1 ते 2 फवारण्या वाचलेल्या आहेत. इतके कीटक, एकाला हजारो कीटक याला चिकटलेले आहेत. हे बघा, कापूस एकदम भारी बसलाय. आपले चिकट सापळ्याचा पण उपयोग झालेला आहे. आता अजून एक लॉट आणून परत एकदा लावावं लागतील. मस्त बसलाय. या कापसाला मित्रांनो आपण एकही रासायनिक फवारणी न करता आपण पूर्णपणे जैविक फवारणी करत आहोत. जसं की निमार्क झालं की दसपर्णी या दोन्हीच्या फवारण्यांमध्ये आपण 8 दिवसाचा अंतर ठेवलेला आहे. त्याच्यामुळं कापूस एकदम भारी. आता इकडल्या साईडचा कापूस कसा मोठा दिसतोय आणि तिकडं थोडा छोटा आहे. इकडल्या साईडच्या कापसाला मी दसपर्णी आळवणी केली ती, त्याच्यामुळं हा कापूस जरा चांगला बसलेला आहे. आणि ती काढलेला आळवणी नव्हती केली, मग तो छोटाच आहे म्हणून चांगला आहे. हे बघा, बरेचसे चिकट सापळे लावलेले आहेत आपण. पण यंदा कापसाची उंची काय वाढली नाही. पाऊस कमी आहे आमच्या साईडला, त्याच्यामुळं आता एक हे बघा, याचे खूप फायदे आहेत मित्रांनो. हे म्हणजे पूर्ण जैविक शेतीकडे वळण्याचं आपलं एक पाऊल आहे. मी गेले 3 वर्ष झालं जैविक शेती करतोय. हे 3रं वर्ष. आता तुम्हाला इथं ढाल्या किडा दाखवतो. ढाल्या किडा, हा ढाल्या किडा आहे. याचा उपयोग आपल्या शेतीला याच्यासाठी होतो की हा ढाल्या किडा आपल्या कपाशीवरचा मावा खातो. मावा खाल्ल्यामुळे फवारण्या कमी पडतात. हे बघा इथं, हे ढाल्या किड्यांचं प्रमाण माझ्या कापसावर खूप आहे. याचं कारण की मी याच्यात रासायनिक फवारणीच केली नाही. रासायनिक फवारणी केल्यावर काय होतं, आपले जे मित्र कीटक असतात ते पण मारले जातात आणि आपले शत्रू कीटक पण मारले जातात. तर तोटा पण आहे, फायदा पण आहे. तोटा असा की आपण जितकी रासायनिक फवारणी करणार, आपले मित्र कीटक तितके मारले जाणार आणि शत्रू कीटक तितक्या ताकदीने परत आपल्या पिकावर हल्ला करणार. त्याच्यामुळं जैविक फवारणी केली तर आपले मित्र कीटक वाचले जातात, शत्रू कीटक मेले जातात. आणि जितकी मित्र कीटकांची संख्या जास्त, तितकं शत्रू कीटकांचं आक्रमण करण्याचं प्रमाण कमी असतं आपल्या शेतीवर. त्याच्यामुळं जैविक शेतीकडं रासायनिकनी खूप प्रॉब्लेम पण होतात. म्हणजे आपण भारतीय आहोत म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण जे विदेशी लोक हा रासायनिक फवारणी केलेला कापसाचे कपडे घालतात ना, त्यांना विचारा काय हाल असते त्याचे. हे बघा, आता हे मागच्या साईडने नाही पण खालच्या साईडने बघा. पण विषय असा आहे की आपण जैविक शेती केली ना, आपलीकडे याला मार्केट नाही हो. कारण की जैविक शेती करणाऱ्याला पण तेवढाच भाव भेटतोय आणि रासायनिक शेती करणाऱ्याला तेवढाच भाव भेटतोय. पण याच्यात फरक पाहिजे ना. का आता जिथं मार्केट आहे ना, तिथं भरपूर भाव भेटतोय. आता जसं की आपल्या नाशिकची सह्याद्री कंपनी,
ही सह्याद्री कंपनी ह्या जैविक कापसाचं कपडे तयार करून विदेशात विकतात. एक टी शर्ट त्यांचं 3-3 हजार रुपयाला विकतं. कारण त्या लोकांना रासायनिक फवारणी केलेलं हे केलेलं त्यांना ते कपडेच घालायला जमणार. इतकी वाईट परिस्थिती. अंग खाजते, अंग लाल पडते, वेगवेगळे त्यांना हे होतात, सिम्पटम्स येतात. कारण ते लोक नाजूक असतात ना, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. याचं पण आपण बरेचसे शेतकरी याला एकत्र आल्यावर आपलं मार्केट सापडू शकते. त्याच्यामुळे जैविक शेतीकडे वळा.